विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंग मियाना दीनरंग मियाना दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ तुम्ही विश्वनाथ टाळ टाळ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ दिनरंग मियानाथ कृपा करालते थोडी कृपा करालते थोडी कृपा करालते थोडी कृपा करालते थोडी पाया पडिलो वराडी पाया पडिलो पाया पडिलो वराडी पाया पडिलो वराडी पाया पडिलो वराडी पाया पडिलो काय तुम्हावासी काय उडे तुम्हावासे तुम्हावासी काय उडे तुम्हावासे मी तो अल्पची संतोषी 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 कृपा करालते करालते कृपा करालते पाया पडिलो वराडी 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 तुका म्हणे देवा म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही भागे पाठवा काही भातुके पाठवा काही मातुके पाठवा काही मातुके पाठवा काही मातुके पाठवा काही मातुके पाठवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा ते थोडी पारालते थोडी पाया पडिलो वराडी पाया पडिलो वराडी पाया पडिलो वराडी पाया पडिलो वराडी पाया पडिलो हरी जय 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 विठोबा टाळ एक जय जय विठोबा बार कुमार कुमाई बार कुमार 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 बार कुमार कुमाई बार कुमार कुमार बार कुमार कुमार कुमाई बार कुमार बार
तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीनदंकमियानाथ दीनदंकमी अनाथ अनाथ दीनदंकमी 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 अनाथ 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 कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते कमी अनाथ दिनारंग मी अनाथ कृपा कराल ती थोडी कृपा कराल ती तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ शाबास तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ धीर मीरंक अनाथ दीनदंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी दीनरंग मी अनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ती थोडी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बदा पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पदा पाया पडिलो पराणी पाया पाया पडिलो
तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरहाडी कायवणे तुम्हा पासे मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरहाडी तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरहाडी पांडुरंगा करो प्रथम स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चोंदू श्रीचरण सिगुंचे येथे नमस्कारोनि आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्म्यजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डरिकाय दातुनुमणीन्द्रे समागतिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वशिष्ठाय नमो नमः नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहं ज्ञानेश भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जय जयाजी साईनाथा पतित पावन कृपावंता तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय सुदे हे शारदे वाग्विलासिनी तू शब्दसृष्टीची स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालते जगताचे काय माझी वाणी मानिला संदासी
विश्वनाथ दीनरंकमी अनाथ पाया पडिलो बराडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल भगवान श्री काशी विश्वनाथाच्या या पवित्र आणि पावन असणाऱ्या तीर्थक्षेत्रावर ज्या संतांनी या भगवंताला या शिवस्वरूपाला या ठिकाणी आपल्या साधनेच्या ताकदीवर या ठिकाणी आणलं असे परमश्रद्धेय शिवभक्त श्री संत गेनुबाबा आणि त्यांच्याच भक्तीचा तपश्चर्येचा वारसा अखंडित अविरतपणे चालू ठेवलेले परमश्रद्धेय श्री कारभारी बाबा थोरात. क्षेत्राला पूर्णत्व जे येतं ते भक्तांच्या साधनेमुळे येतं. भक्त जेव्हा साधनेनं परिपूर्ण होतो तेव्हा देवाचं अस्तित्व, देवाचं तत्व, देवाचं स्वामित्व, देवाचं प्रभुत्व या सर्व गोष्टी त्या ठिकाणी परिपूर्ण पद्धतीने येतात. आणि अशा या काशी विश्वेश्वराच्या या पवित्र असणाऱ्या या क्षेत्रावरती आपल्या परिसराचं सर्वांचंच हे श्रद्धेय स्थान आहे. अतिशय जागृत अवस्था जी आहे. आता क्षेत्राला जागृतता केव्हा येते? जेव्हा साधना ही साधना तत्वावर कायम आरूढ राहते. तशी साधना तत्वावर आरूढ राहिलेली ही भूमी आणि त्यामुळेच आज या ठिकाणी हजारो लोकांचं एक आदराचं, भक्तीचं आणि आपले दुःख हलकं करण्याचं ठिकाण म्हणजे हे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. भगवान संत गेनुबाबांची या ठिकाणी ती पवित्र असणारी समाधी पण आहे. आणि अशा पवित्र असणाऱ्या जागेमध्ये गत 51 वर्षाची समृद्ध परंपरा. कारण परंपरेलाही खूप महत्त्व आहे. परंपराच नसेल तर कार्याला काय? नाहीतर श्रावण मासे शीतळ महातले, श्रावणात तर परंपरा आपल्या जाग्या होतात. जसा श्रावण टळला भाद्रपदात विचारूच नका, तसं तर आपलं काही होऊ नये. 51 वर्षाची प्रदीर्घ असणारी परंपरा आमचे परमश्रद्धेय परमादरणीय काशिकानंदजी महाराज तसेच आमचे गुरुस्थानी असणारे आपल्या परिसराचं खऱ्या अर्थानं भक्तीचं वैभव, कीर्तन केसरी आणि ज्ञानानं परिपूर्ण असणारं भांडार आमचे हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय पांडुरंगजी महाराज गिरी या दोनही महात्म्यांचं हे श्रद्धास्थान राहिलं असल्याकारणानं दरवर्षी भक्तीचा मळा फुलवण्याकरता आपले फुलेनगरचे सर्व ग्रामवासीय, कारण तुम्ही खूप थोर आहात, तुमच्या जागेवर भगवान येऊन बसले. तुम्ही कुठेतरी पात्र आहात म्हणून परिपूर्ण भगवान परमात्मा या ठिकाणी स्थिर झाले. तुम्ही कुठेतरी उच्च कोटीचे अधिकारी आहात म्हणून या मातीमध्ये गेनुबाबासारखे शिवभक्त जन्माला आले. आणि म्हणून ग्रामस्थांना खरोखर मनस्वी धन्यवाद देतो की या परंपरा आपण टिकवून ठेवल्या, चालवल्या. कालच गावचा नामयज्ञ सोहळा परिपूर्ण सांगतेला गेला आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी देखील तेवढ्याच तत्परतेनं, तेवढ्याच तन्मयतेनं आणि तेवढ्याच लीनतेनं ईश्वराचं हे कार्य या ठिकाणी तुम्ही 51 वर्षी समर्पित करीत आहात. आणि त्या अनुषंगानं कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्यांचा अधिकार मोठा, जे भक्तीमध्ये परिपूर्ण आहेत, जे तुम्हा आम्हाला तारून नेण्याकरता समर्थ आहेत, ज्यांच्या मातीमध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने मातीचा कणकण विठ्ठल म्हणतो, असे वैराग्याचे शिरोमणी देहू क्षेत्रनिवासी असणारे आणि वारकरी संप्रदायाच्या खऱ्या अर्थानं कळसाची पताका फडकवणारे तुकोबरायांचा गोड असणारा महान अधिकारी तुकोबराया आणि श्रेष्ठत्वाला पोचलेलं शिवतत्व, या दोन गोष्टीची जोडणूक जी आहे ती जोडणूक या अभंगामध्ये तुकोबरायांनी मांडलेली आहे. भगवंताला दर्जा देताना संत हे कधीही माप छोटं करत नाही, कारण संतांचं हृदय विशाल आहे. संत हे व्यापक आहे. मूळतः व्यापकतेला पोहोचलेले असल्या कारणानं त्यांना ईश्वरीय तत्वाचा आभास व्यापकत्वाने होतो. आणि म्हणून तुकोबराय त्या भगवंताला अति उच्च असणारं जे स्थान आहे ते स्थान देताना म्हणतात, तुम्ही विश्वनाथ, तुमच्या पुढे मी काय आहे. जसं गुगलमध्ये सर्च करावं ना आपलं घर शोधावं, तशी ती गंमत आहे. झूम करून पाहायचं फक्त, नाहीतर आपलं अस्तित्व शून्य आहे. तसं तुकोबराय म्हणतात, मी कोण आहे म्हणून मी तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. मला
काय मागावा असा प्रश्न माझ्या पुढे पडतो. तुमच्याकडं जर बघावं तर असं मला वाटतं तर तुमच्याकडं काहीच कमी नाही. आणि माझं मागणं जर असेल तर ते अल्पसं प्रमाणात आहे, छोटंसं आहे. मी छोट्यामध्ये समाधानी आहे. म्हणून देवा मागायचं आहे तुझ्याकडं, मागावंसं वाटतं, परंतु मागताना मला अल्पसं छोटंसं जे आहे ना ते काहीतरी भातुके पाठवा, म्हणजे मला ते प्रेम जे आहे ते प्रेम अखंड दे. अशा आशयाचा हातचा हा गोड अभंग या ठिकाणी काशी विश्वेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं, भंडाऱ्याच्या निमित्तानं आज कीर्तनावरती अलंकार चढवण्याकरिता जी गुणवंत ज्ञानवंत मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत सेवा देण्याकरता, भगवान काशी विश्वेश्वराच्या या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये आमचे परमश्रद्धेय परमादरणीय, तुम्हाला काय पदवी द्यावी तेवढी थोडीच आहे. कारण ईश्वर काही काहींवर अशी कृपा करतो ना की त्या कृपेमध्ये उपमा देणं कमी पडतं. आणि म्हणून तुम्हाला आता नवीन काही उपमा द्यावी मी, परंतु तरी मला असं वाटतं तुम्हाला कंठभास्कर म्हटलं तर योग्य ठरेल. विठ्ठला असे आमचे परमसद्य खिलारी महाराज खरोखर आज तुमच्यामुळे अजूनच रंग चढला. कारण भगवंत जे गुण ज्यांना देतात ना ते गुण जेव्हा समाजामध्ये व्यक्त होतात ना तेव्हा समाजाला वेड लागतं. कारण गुणाचा गुणधर्म वेड लावण्याचा आहे. तो गुण तुमच्यामध्ये आहे, तुमच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती विराजमान आहे. गोड तुमचा गळा आणि त्या अनुषंगानं गोड असणारा तुम्ही शंकरा राग गायला ना, गोड वाटलं. असं वाटलं शंकरा राग चालू आहे का शंकर माधवन गातोय तेच कळे ना. परंतु एक साम्य, त्या म्हणजे साम्य म्हणण्यापेक्षा मूळतः रागाला पुनर्जीवित करण्याचं सामर्थ्य अशा महान महात्म्यांच्या विभूतींच्या मध्ये भगवंत विशेषत्वानं देत असतं. आणि त्याला साजेसा मृदुंग आपल्या परिसराचं वैभव आमचे परममित्र अभिजितजी महाराजगिरी, तुम्ही जसा त्यांचं गायन चालू होतं तसा तुमचा गायनातनं सुद्धा मृदुंगाचा बोल त्या शब्दागणिक निघत होता. म्हणून तुम्हाला सुद्धा तेवढेच धन्यवाद द्यावे लागतील. कारण मापाशिवाय वस्तूला किंमत नाही. विठ्ठल नाहीतर तराजू काटा आहे, बाजारात गेले वर धरून बसला आणि एका बाजूला मापच नसलं तर वस्तूचं मोल होत नाही. महाराज गोड गातात, परंतु त्या आवाजाचा गोडवा जो आहे तो गोडवा माप इकडे आहे. म्हणजे पावशेर का अर्धा किलो किती टाकायचं, परंतु तुम्ही इतकं ओसंडून टाकलं त्या इकडल्या वजनाच्या मापामध्ये आणि इकूनही ते परिपूर्ण पडल्यामुळे जेव्हा माप केव्हा मोजलं जातं, जेव्हा त्या मधली जी शेंडा आहे ना मधला खेळा तो त्या बिंदूवर येऊन थांबतो, तो बिंदूवर येऊन थांबला. म्हणून तुम्हालाही मी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आमचे परममित्र आणि पांडुरंगजी महाराजगिरी यांच्या सानिध्यामध्ये, त्यांचं सानिध्य त्यांच्यामुळे मला कायम लाभतं असे आमचे हरिभक्तीपरायण कृष्णगिरीजी महाराज वावीकर, तसेच राहुल महाराज डोंबरे असतील, तसेच बाबाजी महाराज, शांताराम महाराज, सुरेश महाराज, खंडेराव महाराज, अंबादास महाराज गोटेकर, भानुदास महाराज, वैभव महाराज, लहू महाराज. आणि यामागे हे जे वैभव आहे ना हे पुढील तुम्हाला तुमच्या सिन्नर तालुका त्यातल्या त्यात वावी परिसराला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. कारण तुम्ही गुण उपासक मंडळी आहात, गुणाची जोपासना करणारे, गुणाची जपवणूक करणारे मंडळी आहेत. आणि म्हणून बहुतेक या परिसरामध्ये अतिशय मोठमोठाले जगत विख्यात असणारे गुणवंत मंडळींचा सहवास तुम्हाला त्यामुळे लाभतो. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि ते गुणाचं ज्ञानपीठ उभं करण्याचं काम या ठिकाणी आमचे गुरुदेव दत्त ज्ञानपीठ वारकरी संस्था मेंढे यांच्या माध्यमातून, तसेच येथील संत सावता महाराज भजनी मंडळ फुलेनगर व पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या अनमोल असणाऱ्या सहकार्यामधून आणि आमचे विनेकरी मी आता शेवटचा विना घेईन, पुढच्या वर्षी विना घेणार नाही. आमचे आत्रे बाबाच ना, आत्रे बाबा. असं कसं होतच नसतं. जेव्हा वाजायला लागतं ना तेव्हा देवाचं वारं जास्त खेळतं. जागरण आहे पाहिलं तुम्ही, जागरणात गेलेत ना, वाजायला लागलं का ते असं खेळतं ना, तर तुम्ही किती नाही म्हणा, अहो तुम्ही गेलेच ना देवा घरी आणि तरी वाजायला लागलं ना विठ्ठल विठ्ठल का लगेच
असं विठ्ठल विठ्ठलवर नाही येशाल तुम्ही, असं म्हणावं लागेल त्याला, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही तात्काळ तिथनं उठशान आणि विना घ्यायच्या. त्याच्यामुळे शेवट कधी होत नाही. परमार्थ हा शेवटा करता नाही आहे, परमार्थ हा शेवटचा दिवस गोड करण्याकरता आहे. विठ्ठल या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातनं ही सेवा मला येण्याचा योग आला असे आमचे हरिभक्तीपरायण महेशजी महाराज असतील, तसेच आमचे योगेश भाऊ, किरण भाऊ, या सर्वांचं एक प्रेम आहे. 1-2 वर्षापूर्वी 2022मध्ये येणं झालं होतं आणि या वर्षाचा टप्पा अपेक्षित होता. असं काशी विश्वेश्वराच्या चरणावरती सेवा व्हावी अशी भगवंताची इच्छा असावी. आणि यावर्षी मला आमंत्रण आलं. जसं आमंत्रण आलं ना तसं तात्काळ या ठिकाणी धावत आलो, कारण जागा आणि भूमी ही वक्त्याचं वैभव वाढवते. विठ्ठल विठ्ठल. 51 वर्षाच्या परंपरेमध्ये एक बारकाईनं विचार करा. या ठिकाणी 51 वर्षात समजा माझे 2 कीर्तन, 49 महाराज मंडळी जी आहे ना, त्या मंडळींनी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सेवा दिली, काशी विश्वेश्वरानं त्यांना जगामध्ये एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता जी आहे ना, ती क्षमता प्रकर्षाने प्रकटवली आणि खूप व्यापकत्वानं ही वक्ते मंडळी या ठिकाणाहून मोठी झाली. म्हणून ही भूमी पवित्र. आणि त्या भूमीमध्ये आज आम्हाला एक परिसंवाद साधायचा आहे भगवंताचा, ईश्वराचा. कारण परिसंवाद जोपर्यंत आपला आणि भगवंताचा होत नाही तोपर्यंत भगवंताचं आणि आपलं नातं दृढ होत नाही. मला तुम्हाला बरं वाटावं म्हणून कीर्तन करायचं नाही आहे, तुमचं बरं व्हावं याकरता कीर्तन करायचं आहे. विठ्ठल सर्वांनी माझ्याबरोबर एकदा भजन करू आणि मग भोलेनाथाच्या जो कृपा प्रसादाचा आविष्कार आहे ना तो अनुभवण्याचा प्रयत्न करू. शंकरा शंकरा पार्वतीपती शिव शंकरा 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 पार्वतीपती शिव 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 शंकरा उमापती शंकरा महेश्वर शंकरा पार्वतीपती शिव शंकरा 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 पार्वतीपती शिव शंकरा करावं लागतं बरं का, हात वर करावे लागतं. आता केले. निरोप पुढे निघून गेला आणि गाडी आत्ता निघाली. का करावे बरं हात? कारण तळ हातावर आवाहन देवता असतात. आपल्या ईश्वरानं दिलेली प्रकृती जी आहे ना त्या प्रकृतीवर आवाहन देवता असतात. आणि देव कुठे आहे? वरती. जायचं कुठं आहे? वरती. अट्टहास वरती जायचं आहे का खाली राहायचं आहे ते न बोललेलं बरं. देव कुठे? वरती. आवाहन देवता आपल्या हातावर. आपल्याला जायचं कुठं? वरती. आणि जर वरतीच देव आहे, आपल्याला पण वरतीच जायचं आहे, तर मग राहायचं कुठं ते बोलू नका महाराज. आम्हाला तर खालीच राहायचं. खाली राहायचं ना, ठीक आहे. खाली जर राहत असाल तर मग बघा, शिव निर्गुण तत्व आणि शंकर सगुण तत्व आहे.
निर्गुणाचा जेव्हा ठाव घेताल तेव्हा सगुण तत्व प्राप्तीला येतं. म्हणून भगवान शिवाच्या जे शिवलिंग आहेत, पिंडी आहेत ना, त्या निर्गुण तत्वाची उपासना करण्याकरिता आहे. आणि भगवान भोलेनाथाचं, शंकराचं जिथं अधिष्ठान आहे ना, ती सगुण उपासना व्हावी याकरिता आहे. भगवंत आणि बघा, निर्गुणाची उपासना आणि सगुणाची जोपासना या दोन गोष्टींचा संबंध म्हणजे शिवभक्ती आहे. विठ्ठल निर्गुणामध्ये शिवतत्व असल्या कारणानं शिव उपासना आहे. मग निर्गुण जो आहे, जो दिसत नाही परंतु ज्याचा आविष्कार नाकारता येत नाही, असा पण निर्गुणामध्ये संघर्ष घडत नाही, निर्गुणामध्ये भक्ती साधता येत नाही, निर्गुणामध्ये प्रत्येकजण त्या स्थितीला पोहोचेल असं नाही. शिवभक्त गणूबाबा पोहोचले म्हणून आपण पोहोचू असं वाटतं का? नाही. मग त्याच्याकरता आपल्याला दुसरं दुकान टाकून दिलं ईश्वरानं. हे माझं सगुण स्वरूप आहे, या सगुण स्वरूपाशी तुम्ही एकरूप व्हा. मग सगुण स्वरूपाशी एकरूप होण्याकरिता त्या भूमिकेनं तो भगवंत भस्मवटी रुंड माळा भस्मवटी रुंडमाळा हाती तिरसोळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. असा भगवंत साकाराला आला. मग जो निर्गुण आहे तो साकाराला आला, आणि साकाराला आला म्हणून भजायला सोपा झाला. भजायला जो सोपा झाला तो तुम्ही आम्ही सोप्यात आणला, आणि इतका सोप्यात आणला का त्याला पार भोळा करून टाकला. तो इतका भोळा करून टाकला का आपल्या हिशोबानं आपण महादेव सजवला. विठ्ठल तसं पाहिलं तर तो भोळा असावा का? जो चक्रवर्ती सम्राट आहे त्याला भोळे पण कोणाला येतं माहिती का? ज्याला काही समजत नाही त्याला. आमच्या बहुतेक पुरुष मंडळीला हा शब्द ऐकावा लागतो. म्हणजे तोंडावर नाही, तुमच्या मागे चर्चा होती ती, तोंडावर चर्चा नाही होत. ती ताई दुसऱ्या ताईला बोलत असताना आपल्या पतीबद्दल इतकं सुंदर वाक्य काढते, आमचे हे ना लय भोळे यावो. हे म्हणजे ते हे भोळे, ते खरंच भोळे आहेत का? ते भोळे नसतात, परंतु हिच्या हिशोबानं हिला असं वाटतं की ते भोळे आहेत, त्यांना काही समजत नाही. आपलं काय आहे, आपलं काय असतं ते कळतच नाही, इतके ते भोळे आहेत, मोकळं सोडून देतात वगैरे वगैरे वगैरे. म्हणून तुम्ही भोळे, म्हणून तुम्हाला काय म्हणतात? शंकर. आणि तुम्ही एकदम चलाक चतुर म्हणून तुम्हाला म्हणतात पार्वती. ते लांबच आहे, हे सांगू राहिलो मी. खालचे आता खालून वर जावं लागेल ना आपल्याला, वरून थोडंच खाली यायचं आहे आपल्याला. हे पार्वती, हे शंकर, हे अतिशय भोळे आणि ह्या अतिशय सुलक्षणी असतात आणि त्या त्यांचा संसार थाटतात. ह्या पार्वती ह्या शंकराला कायम असं म्हणतात की तुम्हाला ना समजतच नाही, संसार कधी करावा, वय निघून चाललं, पोरं मोठे होऊ राहिले, आता उद्या दिदीचं लग्न आणि पोराचं शिक्षण, त्याची नोकरी, अजून तर घर नाही. तुम्ही काही करून घर करा, तुम्ही काही करून आता घर बांधा, कारण पोरं मोठी झाली, मुलीला स्थळं येतील, त्यावेळेस घर नसेल तर मग व्यवहार परिपूर्णते करता ते गरजेचं आहे. व्यावहारिक माणसाला जगायला 3 गोष्टी लागतात बरं का. एक आहे खावटी, जी आता आहे, कार्यक्रम आटोपल्यावर
आहे ना, हां, खावटी अन्न, आबरू झाकण्याकरता वस्त्र आणि शांत आणि निवांत राहावं याकरिता, शांत झोप यावी करता निवारा. या तीनच गोष्टी लागतात आपल्याला. बाकीचं वर जे आहेत ना ती फक्त नखपालीची आणि मग नाही तर काय केलीच पाहिजे असं काहीच नाही, पण करायची सवय लागली तो भाग वेगळा आहे. आम्ही आता दिंडीत होतो पंढरपूरच्या. काय सांगावं तुम्हाला, एक आमची तुळशी माता होती, तिचं वय 65 वर्ष होतं आणि दुपारच्या ठेप्याला थांबलो. मी असा चक्कर मारीत होतो तर ती तुळशी माता आहे ना नखपालीस लाईत होती पंढरीच्या वाटेला. मला कौतिक वाटलं. मग मी गेलो, म्हणलं विचारायला, म्हणलं मावशी नखपालीस? आणि मग काय होतं नटायला? मी तुळशी माता आहे म्हणे. मग माताना नटू नये का म्हणे. म्हणलं बरोबर आहे, हां, गरजेचं नाही, केलं तर वावगं पण नाही. असं नटणं वावगं नाही, परंतु ते गरजेचंही नाही. हां, केस काळं करणं वावगं नाही आहे, पण गरजेचं नाही ना. काय आता एक केस पांढरा झाला म्हणजे भगवंतानं सिग्नल दिला, कृष्णा महाराज तुम्ही डंगर झाला, संपला विषय. काय आवरून घ्या आता, बरोबर आहे का नाही. माणसानं सामान गोळा करायला लागावं. पांढरे व्हायला लागले का सामान गोळा करायला लागावं. सामान कोणतं? बांबू, सुतळी, गुलाल, हे का? अजिबात नाही. मुळात सामान गोळा करावं म्हणजे नेमकं काय, का मृत्यूची तयारी किंवा मृत्यूचं भय घालवण्याकरता प्रयत्न करावे, हा त्यामधला हेतू आहे. सांगायचा हेतू आहे का असे ते इथं जसं आहे ना, हे सिस्टम कैलासावर आहे. मी 2दा-3दा चक्कर मारून आलो कैलासावर. तुम्ही हसायला लागले. अहो एक विचार करा, जेव्हा भगवंत होता तेव्हा आम्ही होतो, जेव्हा आम्ही होतो तेव्हा भगवंत होता. आम्ही आणि भगवंत होतो म्हणून भगवंत आहे. कळलं का नाही? संत महात्मे म्हणतात, आम्ही चौयुगाचा भक्त, नामा उभा कीर्तन, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणे. 4 युगापासून आम्ही प्रत्येक युगाला भगवंताच्या बरोबर आहोत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुकोबर आहे म्हणतात, मी त्यांच्या बरोबर आहे. मग मी नव्हतो का? कस का हसले तुम्ही? आणि तुम्हाला असं वाटलं हे कसलं आलं तिकडे? बरोबर आहे, आपल्याला तसंच वाटतं, आपली खात्री नसते. परंतु वाचस्पतीचे नि पाडे परी सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिये माझे दडे महिमे भेने, असे असतात. म्हणून ते आपल्या लक्षात येत नाही. असो, कैलासावर सुद्धा शंकर आणि पार्वतीचं भांडण झालं. नवरा बायकोचं भांडण होतं, त्याला प्रमाण ते आहे. आणि सारखी कुटकुट चालली पार्वतीची, घर बांधा घर बांधा. इथं उघड्यावर एशी लावायची गरज नाही. हा थंडी इतकी वाजते कैलासावर. हिमालयात गेले का तुम्ही? मी 2दा जाऊन आलो. असा जाऊन आलो बरं का. तुम्ही म्हणशात तसा गेला नाही, असा जाऊन आलो. खूप थंडी आहे, खूप गारठा आहे. कसं राहत असं. मग वाटलं घर बांधावं. मग बांधावा. मग त्याच्याकरता महादेवानं एक दिवस डोक्यात घेतलं. महादेवानं घरच बांधू आता. पण फंडिंग महत्वाची ना, पैसा. मग कुबेराला सांगितलं तेवढं लोन मंजूर करा. कुबेरानं लगेच तात्काळ लोन मंजूर केलं. विश्वकर्माला सांगितलं, कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं ना. असं भारी घर झालं म्हणता, काय सांगावं त्या घराला. आणि वास्तुशांतीला आम्ही होतो. आमचे गिरी महाराज पण होते, आमचे खिलारी महाराज पण, आम्ही होतो तिथे. आम्हाला म्हणे भजनाला गेलो होतो आम्ही, आठवतं आम्हाला थोडं. आणि जेव्हा तिथं गेलो ना, पूजा चालू वास्तुशांतीची. पूजेला सर्वज्ञ जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण बोलवला होता महादेवानं वास्तुशांतीच्या पूजेला. कोण आहे ब्राह्मण? सर्वज्ञ ब्राह्मण रावण आहे.
राक्षस नाही तो, राक्षस त्याच्या कृतीनं झालं ते. त्याच्या आता तिकडे जर गेलं तर आपलं इकडे राहून जाईल, मर द्या. हां, त्याच्या कृतीनं झालेला. परंतु त्याला बोलवलं ना, अशी पूजा केली त्यानं, इतकी वास्तू अशी शांत आणि पवित्र वाटली महादेवाला, प्रसन्न वाटलं महादेवाला. आणि धनी प्रसन्न झाला तर मग कीर्तन आवडलं तर बिदागी वाढते म्हणतात. जाऊ द्या, त्याच्यावर नाही बोलायचं मला. परंतु तसं त्याने इतकी सुंदर पूजा केली आणि त्या पूजेचा परिणाम असा झाला, महादेव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणाले, काय लागतं ते माग. ते म्हणे, काय काय दक्षिणा लागती तेवढी मागा, तुम्ही देशाल. म्हणे हो नक्की दे. खरंच देशाल. म्हणे हो खरंच. म्हणे हे शिवाचं वचन आहे. म्हणे हे घरच मला देऊन टाका. घेऊन टाकलं ना घर. रावणाचं नाही येते, ते महादेवाचं आहे. परंतु त्याची प्रॉपर्टी बळकावली यानं, म्हणजे याच्यात बिदागीत उडवली. ती बिदागीत घेतली अख्खी लंका महादेवाची, पण घेतली रावणानं. अजून काय देऊ म्हणे. हा आघाव बामन होता. रावण म्हणजे आघाव बामन. ती पूजा करताना ना पार्वती बाजूला बसली, तर तिनं पार्वतीला पाहिजे म्हणे, हिलाही देऊन टाक. बोळाया घेऊन टाक ना म्हणे. ते बरे विष्णूची कृपा म्हणून पार्वती वाचली. इतका भोळा का प्रसन्न झाल्यानंतर काय द्यावं आणि किती द्यावं याचं मोजमाप ज्याच्याकडे नाही तो महादेव. विठ्ठल 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 असा भोलेनाथ प्रसन्न करवून घेण्याकरिता एक क्षमता एक रस्ता सांगितला तुकोबरायांनी. तो प्रसन्न करून घेण्याकरिता आपल्याला शिव उपासक व्हावं लागेल. आता इथे एक गोंधळ आहे. तुम्ही दक्षिण भागात जर गेले ना, दक्षिण भागात म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इकडे जर गेले ना, केरळ, मी कथेला कायम त्या भागात जातो म्हणून सांगतो तुम्हाला. तिकडे गेलं का तिकडे शिव उपासक जास्त आहे. शिव उपासक, शिवाची आराधना करणारे म्हणजे इतके भयानक आहेत का पार आपण अचंबित होऊन जाऊ, अशी शिवाची आराधना करतात. हरी उपासक कमी आहे. आणि वरती जर आलं ना, म्हणजे आपला महाराष्ट्र घ्या, इकडे मध्य प्रदेश, इकडे दिल्ली घ्या, ओरिसा घ्या, अगदी पार वर गेलं तिथं सर्व विष्णू उपासक आहेत. या दोन उपासकांमध्ये बघा अनेक ठिकाणी शिव उपासक हर उपासक हरीला मानत नाही आणि हरीचे उपासक हरला मानत नाही, असा पण गोंधळ यांच्यामध्ये आहे. तो भगवंताच्या अति जवळ गेल्यामुळे होतो तो परिणाम. तो देवाचा नाही परंतु असे मानतात. परंतु असं एकमेव सूत्र आहे भागवत धर्मामध्ये, वारकरी संप्रदाय, का इथे मात्र दोन्हींचंही स्थान आढळ आणि अतिशय पूजनीय आहे. हरिहरा नाही भेद. भेदच नाहीये इथे. मुळात असं ते सांगतात की जो शिव तुम्ही म्हणता तो शिव महादेव आहे, आणि जो महादेव तुम्ही जो विष्णू तुम्ही म्हणता तो विष्णू जो आहे तो शिवाचा उपासक आहे, आणि शिव जे आहेत ते विष्णूचे उपासक आहे. एकमेकाचे उपासक एकमेकाला धरून चाललेले आहे. अशी जोडवणूक जी आहे ना, ती जोडवणूक संप्रदायामध्ये केली असल्या कारणानं वारकरी संप्रदायामध्ये जेवढे श्रीहरी आहेत तेवढेच हरला म्हणजे महादेवांना भक्तीचं स्थान आहे. आणि ते भक्तीचं स्थान असल्या कारणानं त्यांची व्यापकता जी आहे ती मोठी आहे. विठ्ठल आणि त्या व्यापकतेचा विचार केला. मी मागच्या वेळेसही 2 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, विसरून गेले असेल म्हणून परत सांगतो, कारण सांगणं गरजेचं आहे. तीनदा अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने गीतेमध्ये अर्जुनाला पुन्हा तेच सांगितलंय. असं अर्जुन म्हणाला किंवा भगवंत म्हणाले, मी तुला पुन्हा 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 तेच सांगतोय, कारण एखादी गोष्ट दृढ व्हावी याकरिता तेच सांगणं गरजेचं असतं, म्हणून त्याला दुरुक्ती दोष लागत नाही. बघा, मी तेच काय म्हणतो की तुमच्या आमच्या सर्वांचा आदिदेव जो आहे ना, तो आदिदेव नेमका कोण आहे याचाही शोध आपण घेतला पाहिजे.
माझं आदिदैवत कोण आहे, माझा आदी भगवंत कोण आहे, त्याचा मी जर शोध घ्यायला गेलो तर मागे डोकावून जावं लागेल. त्याकरिता अनेक ग्रंथाचा आधार घेणं गरजेचं आहे. आणि त्या ग्रंथाच्या अनेक आधारामध्ये एक ग्रंथ आलेला आहे सिद्धांतबोध. आणि त्या सिद्धांतबोध ग्रंथामध्ये स्पष्ट असं प्रतिपादित केलेलं आहे का ईश्वराचं, शिवाचं, भगवंताचं अस्तित्व नेमकं काय आहे. आपण जे मानतो ते की त्याच्याही पलीकडे आहे ते. मग त्याचं जर उत्तर शोधायचं असेल तर तिथे एक अशी कथा आलेली आहे, छोटीशी कथा आहे की त्यावेळेस जेव्हा ब्रह्म, विष्णू आणि महेश हे 3 तत्व आहेत या सृष्टी तलावर, बरं का. ब्रह्मदेवाने आम्हाला आकार दिला म्हणून सर्वात मोठा आर्किटेक्ट ब्रह्मदेव आहे. मला तर असं विशेष वाटतं ब्रह्मदेवाचं, काय म्हणावं त्याला. समजा आमच्या खिलारी महाराजांसारखाच परत ब्रह्मदेवानं दुसरं मॉडेल बनवलं, मग होईल की नाही. एकासारखं एक नाही, गिरी महाराजांसारखी गिरी महाराजाचं दुसरं मॉडेलच नाही ना, दुसरं मॉडेलच नाही. इतकी व्यापकता त्यांच्या कलेमध्ये आहे का जन्माला घालताना प्रत्येकाला त्यानं अंगभेद दिलेला आहे, म्हणजे स्वरूपभेद दिलेला आहे. स्वरूपभेद, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, चेहरा वेगळा आहे आणि त्या वेगळेपणामुळं त्याची एक वेगळी ओळख निर्माण होते. बघा, म्हणून तुमचा आमचा सर्वांचा आजोबा ब्रह्मदेव आहे. तो आपल्याला या ठिकाणी आकाराला आणतो. आपलं पालन पोषण, खावटी खाणे आणि पचवणे ही जबाबदारी कोणावर आहे, ती श्रीहरीवर आहे. भगवंत आपला पालन करत आहे, पालनहार आहे. आणि आम्हाला घेऊन जायचं काम कोणाचं आहे, जायचं नाही का, बरं जाऊ द्या. घेऊन जायचं काम कोणाचं, महादेवाचं. महादेव त्याच्यामुळे कुठं राहतात, महादेवाला सर्वात तात्काळ जर भेटायचं असेल तर या मंदिरापेक्षा तिथं तात्काळ भेट होते. कुठं, स्मशानात. महादेव कुठं आहे, स्मशानात. आज श्रावण सोमवार धरला ना, सोडायचा कधी आहे, सोडायला जायचं कुठं, देवापाशी. जा बरं तिथे, काय बोलता महाराज, तिथं राहतो तो, तिथे स्मशानात राहतो. घेऊन जाण्याचं काम महादेवाचं आहे. मग उत्पत्ती, स्थिती आणि लय शास्त्रामध्ये हे 3 जे तत्व सांगितले, उत्पत्ती, स्थिती आणि लय, याच्या पलीकडे जी शक्ती आहे ना, तो शिव आहे. विठ्ठल त्याकरिता ती कथा त्यांनी त्या ठिकाणी आवर्जून सांगितली. आणि त्यांनी सांगितलं की एकदा ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांनाही असं वाटलं की काही दिवस विश्रांती घ्यावं, माणसाला कुठेतरी विसावा घ्यावा असं वाटत राहतं जीवनामध्ये. जीवन जगत असताना माणसानं स्थिर झालंच पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. तशी सुट्टी घ्यावी असं वाटलं. आणि सुट्टी घेण्याकरता त्यांना कोणाला अर्ज करायचे, ते म्हणे थांबून घेऊ. आणि ते एका नदीच्या पहिल्या तीरावर एका ठिकाणी बसून राहिले. बसून राहिल्यानंतर समोरून एक अशी प्राणी आला. असा कप्प्या कप्प्याचं त्याचं शरीर होतं, वेगळाच असा प्राणी होता. आणि तो प्राणी समोरून चालत असताना श्रीहरी म्हणतात, ब्रह्मदेवा कधी बनवलं मॉडेल, कधी बनवलं. ते म्हणे नाही बा, आपल्याकडून बनवलंच नाही. बनवलं नाही म्हणजे बघ, हे तू बनवलंच नाही तर माझ्याकडे ते आलंच नाही, माझ्याकडे आलं नाही. महादेव म्हणतात त्याच्यामुळे शेवटी तर आपल्याकडे ते नाहीच आहे. मग आता कोण आहे नेमकं, हे आपण इथे असताना हे नेमके कोण आहे. मग त्याला विचारायला गेले, बाबा तू कोण आहेस. तेव्हा तो म्हणाला, मलाच माहीत नाही मी कोण आहे, पण मला अशी आज्ञा आलेली आहे की सध्या या भूतलावरती ब्रह्म, विष्णू आणि महेश काही दिवस विश्रांती घ्यायला चाललेले आहेत. म्हणून मला अशी आज्ञा आलेली आहे का माझं जे शरीर आहे ते कप्प्या कप्प्याचं आहे. मला एक कप्पा उघडवायला सांगितला, परत त्या कप्प्यातनं एक ब्रह्मांड बाहेर येईल आणि ब्रह्म, विष्णू आणि महेशाची निर्मिती त्या ठिकाणी होईल आणि परत या सृष्टीचा व्यवहार अखंडित चालेल. तो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर सांगितलेली आहे. तेव्हा ब्रह्म, विष्णू आणि महेश या शक्तींना कळालं आपल्यावर एक सुप्रीम सॉईल आहे, आपल्यावर एक महाअगाध शक्ती आहे. आणि ती आघाद शक्ती जी आहे ना, ती शक्ती म्हणजे विश्वनाथ आहे. विठ्ठल आणि अशा विश्वाचा संपूर्ण विश्वाचा मालक विश्वनाथ, कोणाला पदवी लागत नाही, विश्वाचा नाथ आहे. बघा, आपल्या क्षमतेला मर्यादा आहे, आपल्या सत्तेला, आपल्या शक्तीला मर्यादा आहे. बघा, आपली माणसाची शक्ती त्याच्या कुटुंबात बांधलेली आहे, कुटुंबाच्या पलीकडे. जर गावाच्या लोकांनी निवडून दिलं तर सदस्य होईल, तो पुऱ्या गावातून लोकनियुक्त केलं तर गाव ताब्यात येईल. बरोबर आहे की नाही. 40-50 गावं ताब्यात आले तर आमदार होईल, 2-4, 5-6 तालुके कामा याच्यात आले तर खासदार होईल.
खासदाराच्या पलीकडे खासदारांनी एवढ्याने निवडून एकाला उभं केलं तर त्याच्या ताब्यात देश येईल, बरोबर आहे का नाही? परंतु देशाच्या पंतप्रधानांची सत्ता पाकिस्तानमध्ये चालेल का? त्याला मर्यादा आहे, तिथपर्यंतच, त्याच्या व्यापक त्याला जाता येत नाही. अगदी विश्वाचे नेते जरी झाले तरीही विश्वावर राज्य करता येत नाही, कारण सामर्थ्याला मर्यादा आहे, परंतु भगवंताच्या अस्तित्वाला मर्यादा नाही आहेत. इथे आज भारतखंडामध्ये भगवंत आहेत, अमेरिकेत नाही का? आपण गेलोच नाही, मग कसं काय म्हणावं? अशा संभ्रमात असा भगवंत, तिथे त्यांच्या हे सोंग सारिले या रूपे अनंते, त्यांच्या कोटीमध्ये तो भगवंत हेच तत्व वेगळ्या आविर्भावात, जसा तुमचा भाव ना तसाच देव असतो. त्यांच्या ठिकाणी तिकडे असेल, ते याच्यात शोधत असतील, क्रॉसमध्ये शोधत असतील, कशात शोधत असतील, परंतु त्यांचेही साहित्य आहे, तेही ईश्वराला म्हणतात, त्याही ईश्वराची भूमिका आहे. याचा अर्थ असा आहे का त्याची सत्ता परिपूर्ण ब्रह्मांडात आहे. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे गगन जैसे गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन. तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, उरला से कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. व्यापकत्वाच्या भूमिकेतलं गोड प्रमाण आहे. भगवंताचं अस्तित्व जसा आकाश आहे, जे आकाश इथे आहे कुठेच नाही असं नाही. पै गगन जेवढे जैसे पवनही गगने तेवढाच, जेवढं आकाश आहे तेवढी हवा आहे, जेवढी सृष्टी आहे तेवढं आकाशाचं अस्तित्व आहे. अगदी तसा हा भगवंत आहे आणि याची क्षमता इतकी व्यापक आहे. मग व्यापक असलेल्या क्षमतेच्या भगवंताला विश्वाचा पती म्हणणं योग्य ठरेल, सार्थ ठरेल, अशी त्याची सत्ता आणि त्या सत्तेची आम्ही उपासक आहोत, त्याला जाणायचं आहे. आता एक महत्त्वाची विषय इथे असा आहे का शिवाला जाणण्याकरता शिवोहम 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 व्हावं लागेल आणि शिवोहम होण्याकरिता विरक्त व्हावं लागेल, वैराग्य अंगी बाणावं लागेल, तेव्हा शिवोहम शिवोहम शिवोहम. म्हणजे हे काहीच लटकलं नाही पाहिजे. आपल्याला घर लटकलं, दार लटकलं, पोरं लटकले, पैसा अडका लटकला, इतकं लटकलं का ते लटकलेलं मरतो तरी ते लटकलेलं सुटत नाही. शेवटी 10व्याच्या दिवशी कावळ्याला सुद्धा लटकून ठेवतात, एवढं आपलं लटकणं आहे. हे लटकणं सुटतच नाही, कसंच नाही. आणि हे सुटलं तर देव भेटत, तरच देव भेटेल, अन्यथा देव भेटत नाही. जा, हे सुटलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो अजून सोप्या भाषेत, तुम्ही चिकू खाल्ले का? चिकू चिकू नाही, वाळविल्ला चिक्कू आणा संध्याकाळी. जे येतील अर्धा किलोमध्ये 7-8 येतात, ते साधी मीडियम साईज असेल तर, आणि 4-5 खान एकच शिल्लक ठेवा 2-4 दिवस. काय होईल? त्याचा भात होईल, सडून जाईल ते, बरोबर आहे की नाही? सडलेलं चिक्कू परत फोडा आणि फोडल्यानंतर त्याच्यातलं बी बघा. त्या चिक्कूचा, सडलेल्या चिक्कूचा एक कण देखील त्या बियाला लटकत नाही, बरोबर आहे ना? तसं तुम्हाला संसारात राहायचं आहे. जळी जळात पद्मपात्र, जळी जळात पद्मपात्र, जळात पद्मपात्र, जळी जळात पद्मपात्र, लिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे आलिप्त कमळ जळी, अलिप्त कमळ जळी जैसे, जळी जैसे
पाहिजे त्या गोष्टीशी आपली कोणतीही भूमिका चिटकून राहिली नाही पाहिजे, याकरिता आपल्याला बनावं लागेल. शिवापर्यंत जाण्याकरिता आपल्या सिस्टममध्ये बदल करावा लागेल, तरच उपयोग आहे. नाही तर आले सत्य गेले सत्य, एक काऊन का एकशे होऊ द्या. हां, गेनू बाबांना भेटले, आम्हाला का भेटत नाही की म्हणा आम्हाला. तुम्हाला असं वाटतं का पण देव भेटावा, हाही भाग महत्वाचा आहे. तुम्हाला वाटतं कोणाला देव भेटावा, वाटत असेल तर बोलतो, नाही तर मग आपलं चला हरळ सोंगायला. म्हणजे सध्या कीर्तन काय माहिती का, हरळ सोंगायची. हरळ सोंगली तर हरळ किती सोंगली तर काय होतं परत, पुन्हा वाढली का महाराज या सोंगायला. आणि आहे हरळ सोंगतो, हरळ सोंगतो. कळलं का नाही, या कळून घेण्याकरता पण बुद्धी तशी असायला लागेल. विठ्ठला एक भूमिका सांगतो या व्यासपीठाची. हल्ली ना हल्ली कीर्तनकार मंडळी खूप कमी झालीत. अभिजित बाबा, कीर्तनकार मंडळी ना खूप कमी झाली, दुकानदारच खूप झाले. त्याच्यामुळं गोंधळ काय होऊ राहिला, कीर्तनकाराला शोधावं का दुकानदाराला शोधावं. आता कीर्तनकार जो आहे ना तो शास्त्राची संगत, जीवनाचा उद्धार आणि त्याद्वारे समाजावर होणारं परिवर्तन या भूमिका त्या कीर्तनामध्ये येतात. जेणेकरून अंतरीमूर्ती ठसावी श्रीहरीची, ही कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. परंतु दुकानदाराचं असं आहे की आपलं दुकान चाललं पाहिजे, याच्याकरिता तो माल आणि व्हरायटी बदलीत राहतो. आता तिथं तुमचा फॉल्ट आहे, दुकानदाराचा नाही. तुम्ही म्हणता कुरकुरेच पाकिट, तुम्ही म्हणता लेमन गोळ्या, तुम्हीच म्हणता ते गायच्या पुढ्या पण ठेवत चला ना, तुम्हीच म्हणता बंदी जरी असेल ना तरी डब्यात काय ना घालून ठेवा ना विमलच्या पुढ्या. मग आम्ही दुकानदारांनी काय केलं, तुम्हाला जसं आवडतं ना तसं मटेरियल ठेवलं. आणि भानगड अशी झाली, होलसेल किराणा दुकान बंद पडले आणि टपऱ्या फुल चालू झाल्या. कळलं का नाही, अवघड आहे. काय चालू आहे, कसं चालू आहे, मिळच बसत नाही. हे बघा, हे कीर्तन आहे की हे बघा, मला काय नाही, दोनदा कीर्तन करून जाईल इथं, समजा ही दुसरी वेळ, तिसऱ्यांदा बोलवा अथवा न बोलवा, पण सांगून तर जातो. परत भेटेल ना भेटेल चान्स. एक गोष्ट लक्षात घ्या, हा अलंकार आहे कीर्तनाचा. त्या कीर्तनाला साथ चढवण्याची जबाबदारी ह्या मंडळींची आहे. याकरिता ते पूर्ण परिपूर्ण आहेत. मग मी गायन करावं का, येऊ नये असं नाही, पण मी त्यात वेळ घालावा का. ही मंडळी आहेत ना त्याकरता, ईश्वरानं त्यांना विशिष्ट पद्धतीने नेमलं, आम्हीच चराट वळू राहिलो. निरोप सांग. भानगड काय झाली, आता आम्ही एक जानेवारीमध्ये कीर्तनाला गेलो TV सेंटरला संभाजीनगरला, आणि वेळ झाला म्हणून समृद्धीनं गाडी काढली. 55 मिनिटात पोहोचलो. खाली उतरलो सांगवी नाक्यावर, ते दांडकं आडवं पडलं. ते इथंही पडलं आज. आमचं किरण भाऊ म्हणे माझं नाव सांगा. म्हणलं पण मग ते ओढून घेता हो. ते म्हणे मोबाईल लावून ठेवा. मी मोबाईल लावून ठेवला, नाव सांगितलं. ते म्हणे लावा फोन. फोन लावायला मोबाईल काढला, गेले. आत्ताची गोष्ट. अगदी तसं तिथं गेलो, ते दांडकं असं पडलं आणि काय केलं आणि काय नाहीच वर झालं. मला वाटलं काय स्वागत झालं. थोडं 10 फूट पुढे गेलो आणि लगेच मेसेज आला, 177 रुपये डेबिट. मी उतरलो, खाली गेलो डोकं लावायला. का माझे पैसे काढणारे तुम्ही कोण. ते म्हणलं उतर खाली. खाली उतरलो, माझं त्यांनी असं ड्रेस पाहिला. म्हणूनच म्हणे. हां म्हणलं काय नाही, हे धोत्रे असेच असतात म्हणे. म्हणलं काय झालं, अक्कल आहे का म्हणे. म्हणलं काय अक्कल का काढता माझी, समजतं काय. म्हणलं काय, रस्ता कसा वाटला. म्हणलं एकदम भारी.
व्यवस्थित आले ना म्हणे. हो, वेळ इतका वाचला माझं, इतकं आता कीर्तनाला मी वेळेवर पोहोचेल ना म्हणे. हो. मग तुम्ही ज्या रस्त्यानं चालले ना त्या रस्ता चांगला होता ना. म्हणलं हो. मग त्याचं ते भाडं आहे म्हणे. काय भाडं आहे म्हणे. मी विचार केला असं पण भाडं. मग मी विचार केला माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा रस्ता. वा वा. फोन करावा ना एखाद्या महाराजांना, महाराज तारीख घेता का? ते महाराज म्हणतात परवडत नाही. कोणतं इस्टिमेट लावा लागतं इथं? काय यंत्रणा उभी करावी लागते का? परवडत नाही म्हणजे काय? आता आमचं काय, आमचं रेटच सडेजा. रेट नीट विचार करावं बापांनो. असा परमार्थ मुळाच नाही. परमार्थ असाही सांगत नाही का तुम्हाला एखादा महाराज माणूस बोलावला तर त्याला देत नाही समाज, असं अजिबात नाही हो. दिल्याशिवाय रिकामा परत पण पाठवित नाही हो. परंतु त्याचा व्यवसाय आणि धंदा करू नका हो. आणि जर तो करतच बसले तर पुढील 5 वर्षानं कीर्तन बंद पडतील हो. विठ्ठल सांगण्याची भूमिका लक्षात घ्या. या संसारामध्ये त्या पद्धतीनं आपण जर बनलो तर आपल्याला देवापर्यंत जाता येईल. आणि मला तसं बनायचं आहे, तशी बनण्याची माझी तयारी आहे का? आपण कशाला गुंतलो म्हणून शिवापासून अंतरलो? शिव तर साधा आहे, सहज आहे, सोपा आहे. सहज त्याचं उपासक बनता येईल, सहज त्याची कृपा होईल. एवढा सहज असणारा शिव आमच्यापासून का अंतरला? देव आपल्यापासून अंतरला का आपण देवापासून अंतरलो? याही भूमिकेचा विचार करा. देव तिथंच आहे, शिव तिथेच आहे, हरी तिथेच आहे. तो त्याची जागा सोडत नाही. पण आम्हाला मात्र असं वाटतं का तो आम्हाला भेटणारच नाही. का? कारण त्या क्वालिटीचं तुमच्या आमच्याकडं काहीच राहिलं नाही. आपल्या विचाराच्या मर्यादा ज्या आहेत ना, मर्यादा त्या अशा घाणेरड्या झाल्या. आज आपल्याला प्रत्येकाला स्वतःला मोठं होऊशी वाटतं, परंतु सर्व मोठे झाले पाहिजे ही व्यापकता आपल्यातनं निघून गेली. कुठे चुकतोय आपण? देव आपल्यात नाही का? मला एक सांगा, आपल्यात ताकद नाही का हो? आपल्यात आज या ठिकाणी कीर्तनात पाहिजेत असा पाऊस आला पाहिजे, असा पाऊस आला पाहिजे का? हे ओढे नाले तुडुंब वरून व्हायले पाहिजे, कारण ते गरजेचे. बरोबर आहे का नाही? फक्त आपण पाहतो इकडे पूर तिकडे पूर, तिथे गेले इथे मेले, असे झाले तसे झाले, आपण कोरडेच. कुठे गेले? आपला अवघड आहे. मग आपल्यात ती ताकद नाही का? त्या ईश्वराला सांगावं, प्रमाण मानावं, ये या ठिकाणची आमची ही अवस्था बघ. हां, कारण आपण त्याचा जो भक्तीचा जो प्रभाव आहे ना, तो प्रभाव एक तर आपल्यावर झाला नाही. त्याचा प्रभाव प्रभावशाली आहे, परंतु तो आपल्यावर न होण्याचं कारण आपल्यात तेवढी पवित्रता राहिली नाही. आणि ती पवित्रता नसण्याचं कारण आपण संकुचित झालो. आपण आपला विचार करायला जीवनामध्ये लागलो. आज आपल्याला आपण मोठं झालं पाहिजे याच्याकरता खटाटोप आहे. आणि संतांनी जगाला मोठं व्हावं याच्याकरता खटाटोप केला. शिव त्यांना तात्काळ भेटला आणि आमच्यापासून तो कायमचा दुरावला. विठ्ठल आपल्या जीवनाचं सूत्र जे आहे ना, ते सूत्र बदलवण्याची आज काळाची गरज आहे. मला देव प्राप्त झाला पाहिजे, याकरिता मला भूक लागली पाहिजे. मला जेवायचंय, पण केव्हा? भूक लागली तर जेवणाला किंमत आहे. आता तुम्हाला भूक लागावी याच्याकरता हा टाइमपास चालू आहे असं अजिबात नाहीये. तुम्ही कुठं म्हणाले हा लगेच हा म्हणायला लागले, तसं नाही. बघा, भूक लागली तर मग माझ्या जीवनामध्ये मला देव गरजेचा वाटतो का? नीट भूमिकेत लक्षात घ्या. पहिलं सूत्र आहे, आपल्याला अभंगाकडे जायचं म्हणून सांगतो. देव गरजेचा वाटतो का? का देव आवडीचा वाटतो? बोला. एवढा विचार करायला जर आम्हाला तुम्ही सांगत असाल तर आम्हाला तुमचं कामच नाही, आम्हीच पेटा बांधू. मला एक सांगा, तुम्ही जेवण करणार, जेवण आवड म्हणून का गरज म्हणून? गरज म्हणून. मग गरज म्हणून जर आहे तरीही बायकोनं भेंडी केली तरी हा म्हणतो मेथीची भाजी काऊन नाही केली?
खरंच सांगा, आवड म्हणून का गरज म्हणून? काही सूत्र सुटाना आपले आणि चालले मात्र महादेवा तो म्हणा इकडे माईकच घालतो डोक्यात इकडे. अरे पात्र म्हणा, त्याशिवाय पात्र म्हणा. मग बघा तो भगवंत तुम्ही स्वतःला सिद्ध करावं. प्रसिद्धी तुमच्या मागे मागे फिरतील. काय करायचं प्रसिद्धीला? खिलारी महाराजांनी स्वतःला सिद्ध केलं. परिणाम असा झाला का तो आवाज महाराष्ट्रभर घुमला. मग ते काय असे कटआउटला थिंडले का मी असा गातो. स्वतःला सिद्ध केलं तर प्रसिद्धी आपोआप आहे ना. मग आपल्या जीवनामध्ये आपण कसा विचार करतो? आवडीचं का गरजेचं? भयान शांतता. तुम्हाला एक सांगतो, जेवण गरज म्हणून, जेवण गरज म्हणून. मोबाईलचा रिचार्ज, मोबाईलचा रिचार्ज आवड म्हणून का गरज म्हणून? जेवण गरज म्हणून आहे. तो जेवत नाही पण पहिला बॅलन्स टाकतो. काय गरजेचं आणि काय आवडीचं एक सिस्टम कॉलम बनवा तुम्ही जीवनाचे. आपल्याला गरजेचं काय, आवश्यक काय आहे, अनावश्यक काय, नात्यावश्यक काय. तुम्हाला मी देवापर्यंत घेऊन जातो आत्ता. तुम्ही म्हणजे हा तू आहे पुढं. ही असा प्रॉब्लेम आहे आपला. तुकोबरायांना घ्यायला विमान आलं, जर इथे विमान येऊन थांबलं तर, आणि त्यांनी मला सांगितलं माईक घेऊन महाराज एवढी चिठ्ठी वाचा. मी सांगितलं सर्वांना तुकोबरायांचा जय हरी. तुकोबरायांनी वैकुंठातून विमान पाठवलेलं आहे. ज्यांना ज्यांना बसायचं असेल त्यांनी तत्काळ जाऊन त्या ठिकाणी बसा. किती बसतील? किती? तुम्ही लगेच म्हणशाल महाराज तुम्ही व्हा पुढे, तिथून सेल्फी पाठवा. पोहोचलो का मग आम्ही तुम्हाला टाटा करतो. असे लोक आहेत. तो जायची कोणाचीच तयार नाही. पण मग काय काय डामडाऊल चालू आहे. आवडीचं का गरजेचं आहे देव? आम्ही देव आवडीचा म्हणून घेतला. परिणाम आवड. आवडीचं वैशिष्ट्य असं आहे का आवड काही कालानं कमी होत जाते. जसं लग्न झाल्यानंतर हंबने तुंबने एक दूजे केली. लग्न झाल्या झाल्या बरोबर आहे का नाही? नंतर 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 इतकं 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 मेटाकोटीला जीव येतो. एक 50 वर्ष 40 वर्ष लग्नाला झाले का तो तिसऱ्याला सांगतो आमची डंगर लई खोडीची. इथून सुरुवात होती. हो अरे संसार केला तू. आणि तिला विचारलं ना, तो जर सुधीवर असता तर अशी वाट लागली असती का संसार. काय आवडीनं केलं. आवडीचं वैशिष्ट्य बघ. तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. तुम्हाला दादा मेथीची भाजी आवडते. काय मेथीची भाजी? तुम्हाला मेथीची भाजी तुम्हाला मी रतीबच लावतो. सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ मेथी 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 मेथी. एक 15 दिवस मेथी लावून धरली का तुम्ही 16व्या दिवशी काय करेल मेथी लगेच उलटी होईल तुम्हाला. का बस आवडतं. पण आवडीचं वैशिष्ट्य ती क्षणाक्षणाला कमी होत जाते. आम्हाला देव गरजेचा जर वाटला तर देव जवळ येईल. गरजेचा वाटला आम्हाला देव गरजेचा वाटला तरच देव आपल्या जवळ येईल. डॉक्टरकडे लोक आजारी म्हणून जाता का चांगले म्हणून? का फुलेनगर आहे एखादा डॉक्टर एकदम ओके पण असं वाटलं एखादा सलाईन घ्या असं आहे का? अरे गरज आहे का मला दुरुस्त व्हायचं आहे, आजारी पडलो म्हणून. तसं जीवनामध्ये भगवंताकडे जर जायचं असेल ना तर आपण परफेक्ट नाही आहे, तंदुरुस्त नाही आहेत. आपल्यामध्ये काहीतरी फॉल्ट झालेला आहे, काहीतरी आपल्याला जडलंय. आणि ते जडलेलं जे आहे ना ते काढायचं आणि मग तिकडे जायचं. तुकोबरायांच्या नजरेमध्ये जेव्हा तुकोबरायांनी हरीला पाहिलं, जेव्हा तुकोबरायांनी शंकराला बघितलं, महादेवाला बघितलं, तेव्हा भगवंताचं अस्तित्व लगेच कळालं का हे व्यापकत्व आहे. हे छोटंसं नाही, ही सीमा छोटीशी नाही आहे. कारण या भगवंताचं अस्तित्व सर्व सीमेच्या पलीकडे 10 दिशांच्या पलीकडे आहे. मग जर एवढं त्यांचं अस्तित्व आहे तिथं तुम्ही आम्ही कोण आहो? आणि मग अशा व्यापकत्वाचा असणारा भगवंत भस्ताने तुकोबरायांनी व्यापकत्व त्यांना दिलं. आम्हाला तो भगवंत फक्त काशी विश्वेश्वराचं मंदिर, फुलेनगर, महादेवा, त्याच्यात महादेवानं कृपा केली. देवांना नादी लावून देत असतो मध्ये मध्ये. समजा महादेवानं जय हरी महादेवानं नादी लावून दिलं आणि आपल्याला समजा बघा या शिवलिंगावर जर नागोबा येऊन बसला तर बसणार नाही. या जय जर नागोबा येऊन बसला तर ओरिजिनल शब्द महत्वाचा आहे. तुम्ही लगेच काय करणार हो?
काही काही फार सेल्फी घ्यायला फार त्याचा मुका घ्यायला जाशात. हा महादेव महादेव. बरोबर आहे, कारण आम्हाला देवाचं अस्तित्व कळायला कुठेतरी अज्ञानात. आता 2-4 दिवसांना नागपंचमी, बरोबर आहे ना, जा ना मग पूजायला. वा तुमचा भाऊ आहे ना, नारळ रक्षाबंधन करून या. भाऊ जा जा जा. आपलं काहीतरी समजा जर तुम्ही गेले एखाद्या वारुळाला पूजायला आणि जर नागोबा वर आला, खरं तुम्ही त्याला पूजणार का हो? खरंच सांगा, खरंच पूजणार का? जर तुम्ही पूजणारे असाल तर तुम्ही गेल्यावर तुमचं एक देऊळ बांधू. काय बोलाचा भात निवळ टाइमपास चालू आहे आमची भक्ती, निवळ देवाला लावून धरायचं असं आहे का? व्यापकत्वानं पुढे आला तर घरातले फार देव 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 देव. मी आमच्या घरी एक ना असा आमच्या बायकोने एक चांदीचा नागोबा बनवून आणला. आता ते काही दिवस झाले का ते नागोबाला ते काळ ते जातच त्याच्यात गाणगुण. मग मला ती काय म्हणली, हे स्वच्छ धुवा. मी म्हणलं बरं आहे, काय होत त्याला, तुम्हाला समजत का नाही काही? म्हणजे मला पण म्हणजे माझी अक्कल निघाली की भरपूर वेळा निघते. आणि जेव्हा मी ते पाहिलं, मी म्हणलं तिथंच निघत नाही, ते कसं काढायचं, थांबा ब्रश आणते म्हणे. आणि बाथरूममध्ये गेले, एक ब्रश लगेच घेऊन आली. मी म्हणलं नवा आहे का? म्हणे नवा असतो का? देवाला नवा नसतो, घासा फक्त पितांबरीला. आम्ही चकाचक केला तो घासून. मला रोज सवय लागली ते घासायची, रोज सवय लागली. त्याची डिझाईनच गेली आता. ते नुसतं चांदीचं असं दिसतं काहीतरी. आणि असा चांदीचा देव पुसता पुसता जर चांदीचा नाग जिवंत झाला तर देव घरात नाही. खरंच सांग मावशी, नको कल्पना पण नको. वा 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 झालं, कल्पना सुद्धा नको. का रे निघाला ना देव. हा हे काय म्हणतील माहिती का? पुढे देवघराच्या खाली, देवघराच्या खाली देवघर पुरा भोगा करा, पण जित्ता ठेवू नका, नाही तर आम्ही लेकरं बाळायला हाणे. असं आहे तसं आहे. असा तर आपला देव आहे. कसं शिवापर्यंत जाऊ आम्ही? अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी, अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरी. सोना चांदी का नाग बनाया पूजन लोक जुगाए, सोना चांदी का नाग बनाया पूजन लोक नचारी. जिंदा नाग जब घर में निकले, जिंदा नाग जब घर में निकले, ले काठे धमकाए रे. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. कसा देव आम्हाला समजेल याकरिता देवाचं व्यापकत्व आमच्या दृष्टीला पडलं पाहिजे. जे संतांना दृष्टीला पडलं, तुकोबरायांच्या दृष्टीला पडलं. कारण तुकोबरायांची दृष्टी व्यापक झाली. आपली संकुचित आहे म्हणून देव आपल्याला फक्त मंदिरात दिसतो, असा देव नाही आहे. देव आधी शोधायचा आहे, मग तो सापडणार आहे. आमचे आत्रे बाबांचंच लग्नाच्या वेळेस मी होतो ना, लग्नाला आलतो त्यांच्या. त्यांचं लग्न 5 दिवस चाललं होतं. थाट मस्त लग्न झालं. आणि त्यांना आहे ना हुंड्यामध्ये तेव्हा आहे ना एक घड्याळ आणि रेडू भेटला होता. घड्याळ आणि रेडू ते रोज सकाळी जनावरांचं पहाटे आवरायचे. तो रेडू आहे ना, रेडू अंगणात ठेवायचे झाडाखाली, झाडाला टांगून ते रेंज धरायचं. आणि त्याच्यात आहे ना रोज सकाळी 5 वाजता भक्तिगीत लागायचं. शोधिसे मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव आपुल्या अंतरी. शोधिसे मानवा. लागत होतं का नाही? तेव्हा पत्ता सांगितला होता, देव इथे आहे. इथल्या देवाचा शोध घेतला तर तुला तो देव दिसेल. म्हणून इथल्या देवाचं ईश्वराचं जे तत्व आहे ते तत्व अंगीकारण्यात कारल्यानंतर व्यापक जो भगवंत आहे तो दिसेल. आणि असा सत्ताधीश चक्रवर्ती सम्राट असणारे देवादिदेव महादेव आहे. आणि अशा महादेवांना तुकोबरायांसारखे महासंत जे साक्षात भगवंताचे अवतार आहेत, ते त्या तुकोबरायांच्या स्वरूपानं त्या भगवंताला आलिंगन देताना म्हणतात, मला तुमचं सामर्थ्य समजलंय, भगवंता समजलंय, तुम्ही साधारण नाही आहेत. तर मग कसे आहात अभंगाच्या पहिल्या चरणात? तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ,
करता आलं पाहिजे आम्हाला. विठ्ठला विठ्ठला तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ. नाथ अनाथ 2 शब्द दिले देवाने. महत्त्वाचा शब्द आहे. विश्व सोडून द्या, आता जग सोडून द्या, तो विश्वाचा नाथ आहे, यात यत्किंचित शंका नाही. पण आपण कोण आहोत? देवाचं काही असू दे, पण आपण कोण आहोत? माणसं जीवन जगत असताना ना आपण आपला पेपर तपासला पाहिजे. दुसऱ्याचे कशाला तपासायचे? आम्हाला दुसऱ्याचे तपासायचे. ते असंच आहे, त्याने का असं करावं का? तुझा पेपर तूच तपास, दुसऱ्याचे कशाला तपासतो? तुकोबरायांनी त्यांचा पेपर तपासताना एवढे उच्च कोटीचे पटस्थ अधिकारी असताना देखील तुकोबराय स्वतःबद्दल काय म्हणतात? दीनरंकमी अनाथ. देवा, पहिली गोष्ट मी अनाथच आहे. मला कोण आहे? कोण आहे? आणि आपल्याला तरी कोण आहे हो? आपल्याला तरी कोण आहे हो? कोण आहे आपले? तुम्हाला वाटतं हे माझे, कोणीच नाही आपले. गिरी महाराज संगमनेरला ना मी कीर्तनाला जात असतो. त्या भागात गेलो का तिथं एक परिवार आहे, तो आपल्या जास्त स्नेहाचा आहे. तिकडे गेलं का मग ते मेसेज पडला का व्हॉट्सअपला का तो भाऊ त्या म्हातारीला सांगायचा. आणि म्हातारी फोन करत, कुठे आहे महाराज? आजी इकडे. मग या घरी आता जेवायला. बरं, ते पण दिपाड होती म्हातारी, अशी स्ट्रॉंग होते एकदम. मला ते कौतिक का वाटायचं माहिती का? त्या आजीकडं घरी गेलं का जेवायला, थाटात राहायची. 3 सुना होत्या तिला, 2 सुना होत्या, मोठ्या आनंदाने राहायची. पण 35 तोळे सोनं अंगावर घालून राहायची. किती म्हणजे किती छटाक, एवढे नाही काय मकडातात. 35 तोळे अशी दिमाखात. मी आजी दिवसा रांची वस्ती असं. भाऊ हाय तोपर्यंत आनंद घ्यायचा आहे, मेलेव काय भरोसा आहे? ते खरं आहे. आपल्या नाही का लग्न आलं का मग कपाटातलं काढायचं, तसं नव्हतं. ती राजरच पण घालून ती म्हातारी एकदा गेली, वारली. तिचा फोन आला मला फोन आल्यानंतर मी शिर्डीला धावत गेलो. एक हार घेतला आणि गेलो तिथे म्हणजे धावपळीत गेलो. 10:30 वाजता सकाळी. म्हातारीला बाहेर आंघोळी काढायला, आंघोळ पंकळी झाली, तिरडीवर ठेवलं होतं. म्हणलं चला हार घालावं. हार घालायला गेलो तो 35 तोळे गायब, काहीच नाही. आपण बोलावं कसं? परंतु त्या म्हातारीचा नातू होता, तो सलगीचा होता. म्हणलं का रे आजी कधी वारली? म्हणजे बाबा खरं सांगू? म्हणा हा आजी ना रात्रीच वाजली 9 वाजता. म्हणलं मग मेसेजमध्ये 2 वाजता गेले असं. म्हणे आमच्या दादाचं काकाचं नात्याचं भांडण झालं. म्हणलं मग रे? मग वाटण्या झाल्या म्हणे रात्रीच. कशाच्या? त्या गबाळाच्या. आणि तुम्हाला वाटतं हे मी जेवढं कमन ठेवून हे गबळ समान आहे तुम्हाला? भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया. यमाची हाती बांधोनिया देती, यमाची हाती बांधोनिया देती, यमाची हाती बांधोनिया देती. भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, ओ भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, घेती काढोनिया. भाऊ थोडं सबुरीनं घ्या. भाऊनं प्रमाण दिलं. आमच्या 2 तायांना धक्का बसला. अच्छा केलं. भूषण हे घेती काढून या. भीती वाटली तुम्हाला, बरोबर आहे का? याचा अर्थ असा आहे का तुम्ही भीतीनं धरलेला आहे. तुम्हाला भीतीनं ग्रांजलेलं आहे. साधू संत भीतीच्या पलीकडे गेले. आता बहिणा या सेवाटी जीवा घडली या सेवा समर्थाची. आमच्या मनामध्ये भीती आहे असं एकमेव कारण भगवंत आपल्यासा जवळ नाही. सर्व काढून घेतात हो, काही ठेवत नाही. पैसा अडका धन दौलत सारं इथंच आहे. मग कशाचा अंगीकार करावा त्याचा शोध घ्यावा. कारण आपलं कोण आहे इथे कोणीच नाही. बघा तुम्ही 7-12 पाहायचा. आपला 7-12 तुमचं नाव आहे ना, त्याच्या अगोदर आळे किती? आळे कळतं ना? आळे कंस गोल. म्हणजे याचा अर्थ असा आहे का हे गोल गोल मध्ये जे होते ना ते त्यांचं सुद्धा झालं नाही, तुमचं होईल का? तुम्हालाही शेवटी आळ. तरी आळ आपल्याला समजत नाही. सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही हो, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी
सांगा ते कवडी नेली नाही ज्याची संपदा एवढी रावणाची. नेताच नाही येत काही, कशाच्या नादी लागली, कशाला धरून बसले. हे सोडायचं आहे आपल्याला. तुम्हाला एक जाता जाता एक सांगून जातो. वयाचं 51 वर्ष झाले की, वयाचे 51 वर्ष झाले की जेव्हा तुम्हाला सुना येतील, जेव्हा तुम्हाला जावं येतील, त्या क्षणी तुम्ही संसार सोडायचा आहे असं शास्त्र सांगतं. हा 85वर लढतोय, बॅटिंग चालू आहे, आणि याची बॅटिंग चालू कुठे आहे? कांद्याच्या वाफ्यात. अरे काय नाही ना, पोरायचं ऐकलं तर काय शेतीचा भाज्या, तू मर या कापरचा. भाज्या हो ना तर बोजा हो, काय करायचं तुला? नाहीतरी बोजाशिवाय शेती शोभतच नाही. आम्हाला बोजाच पाहिजे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी, बोजा खालीच पाहिजे तुम्ही. आम्ही काय घेऊन बसले हो? अहो 51 वर्ष झाले का संसार लगेच सुना आल्या ना, हे बाई हे चाव्या आणि हे घर आणि हा संसार सांभाळ. म्हातारे हो, हा आत्ता आली न तिच्या हातात देऊ आणि मग मी काय खाऊ? काय कशासाठी धरून द्या आसक्ती सोडावं संसाराची. कुठेतरी आपल्याला ते 51 नंतर आपल्याला ते आयुष्य जे आहेत ना त्याच्यात देव साध्य करायचं आहे, जवळ करायचं आहे. ते आयुष्य आणि कमी येते, जगतच नाही आपण. नंतर म्हातारे होत नाही आता लोक. कळलं का नाही? म्हातारे होतच नाही आता. 61, 62, 64 गेले. एक मास्तर रिटायर झाला आता. मला फोन आला, महाराज रिटायरमेंट. म्हटलं मग कार्यक्रम येतो. म्हणलं गेलो. म्हणलं आता काय उर्वरित आयुष्य आता निवांत झालं. म्हणलं मग आता काय नाही म्हणे, 5-6 एकर अजून जमीन घ्यायची. हा त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. त्यांचा म्हणजे ते त्यांच्यापासून सिस्टम बिघडेली, त्यांना सुद्धा सहन होत नाही. तो त्याला म्हणू राहिला, कोणाला? त्या दुसऱ्याला, मेरे अंगना में तेरा क्या काम है. भांडण येते. तू इकडं आलाच कसा? तो त्याच्या मालकाच्या साथीनं आला, पण त्याला त्याचं वर्चस्व सहन होत नाही. कुत्र्याला सहनच नाही होत वर्चस्व, खरंच नाही सहन होत. अवघड आहे कुत्र्याचं. नाही कळलं ना? ते तरी बरं आहे. मी परवा कोपरगावला रात्रीचं नांदगावचं कीर्तन केलं आणि आलो घरी. तर त्या कॉर्नरवरून घराकडे जाताना ना भली मोठी झुंड आहे, तिथं टीमच राहते उभी. असं वाटतं IPLच्या मॅचेस इथंच चालू आहे काय. आणि ते कुत्रे मागं लागले गाडीच्या. माझे एक मित्र होते आणि ते म्हणाले, महाराज याला कुत्र्याला अक्कल आहे. म्हणलं म्हणून तर कुत्रे येते. नाही गाडी कुठं ते कुठं. म्हणलं पण भुगतात कुठं? अंगावर येतात म्हणे डायरेक्ट. म्हणलं थांबा, तुम्हाला एक पाहायचं का? मी गाडी थांबवली. ते कुत्रे 2-3 फूट पुढे गेले, गपचिप निघून गेले. म्हणलं कळलं तुम्हाला? नाही. म्हणलं ते काहीतरी सांगून गेले आपल्याला. का? त्यांचं एकच टार्गेट होतं, आपल्या पुढं हा गेला नाही पाहिजे. कोणाला वाटतं? हां, हे महत्वाचं आहे. कुत्र्याला सहनच होत नाही. कुणी पुढं जायला लागला, तुम्ही बघा कुत्र्याला दगड फेकून पहा. दगड ते त्या दगडाच्या मागं पळत जाताना असं दातान धरत होतो दगड. कोण सहनच होत नाही कुत्र्याला. बरं का, काही डोक्यात मनात घेऊ नका. आपण सरळ आपलं बोलणं असतं. हां, माझं एक प्रॉब्लेम असा आहे, माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. ज्याला आलं त्याला फिट बसतात, त्याला मी काय करू? पण एक सांगतो, असं ते कुत्रं आहे. हां, आपलं कुठं चाललं होतं? सांगा ते कवडी नेली नाही. संशय एवढा असावा. बघा, त्या मास्तर होतं म्हणे 5-6 एकर जमीन आहे म्हणे, तेवढी आता घ्यायची, एक तुकडा आहे म्हणे. आणि परत म्हणजे काल फोन आला हो, भावपूर्ण श्रद्धांजली. काय मिळवलं हो जीवनात? कधी जाऊ भरोसा आहे का? कधीच भरोसा नाही. मग आपला देव आपल्याशी सलगीचा करून घ्या. त्या कारणे आपलं येणं झालंय. आपलं येणं जाणं हे करण्याकरताच नाही, प्रपंच हे निमित्त आहे आणि परमार्थ हे आपलं कर्तव्य आहे. विठ्ठला शेवटी आपलं कोणीच नाहीये. याकरता कोरोना होऊन गेला, मी काय त्याची दुरुक्ती दोष करत नाही, परंतु आपलं कोणीच नाही हे सांगायला कोरोना भरपूर झाला. आणि असं जे आपलं आहे इथे आपल्याला सांभाळणारा
कोविडमधून तुम्ही जिवंत राहण्याचं एकमेव कारण तो भगवंत तुमच्या बरोबर राहिला. बाकी सारे सोडून गेले. गेले की नाही? हा, असे ताट असे ढकलीत होते. कसे खिलारी बाबा, हे असे बा, जवळ सुद्धा येत नव्हतं कोणी. हा, नको आम्हाला होईल. हा, सांगा बरं, त्यावेळेस कोण तुमचा सखा होता बरं? तोच बरोबर राहिला. म्हणून आता मस्तपैकी जीवन जगत आहात. बापांनो, असे आपण अनाथ आहे. आपलं कोण आहे? आपलं अस्तित्व भगवंत एवढंच आपलं अस्तित्व आहे. आणि तसं पाहिलं तर आपल्या हातात पण काही नाही आहे. दीन रंक मी अनाथ. आपण कफल्लक आहोत. खाली हात आलो, खाली हात जाणार आहे. उद्या त्याचे आहोत, त्याचे होणार आहोत. पण आपण स्वतः काहीतरी स्वामित्व म्हणून घेऊ नका. कारण स्वामित्व घेतलं की दोष लागतो आणि स्वामित्व सोडलं की आपल्याला देवापर्यंत जाता येतं. आणि म्हणून अशा स्वामित्वाच्या भूमिकेनं निर्दोषत्व आपल्या अंगी बांधलं. दीन रंक मी अनाथ. मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. माझं तू कोण नाही देवा. तुम्ही मात्र विश्वनाथ आहात, विश्वाचे जनिते आहात. आणि एवढे व्यापक असल्या कारणानं तुमच्या चरणाशी मी नतमस्तक होतो अभंगाच्या. कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी. कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते पाया पडील बराडी. पाया 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 पडिलो बरा. बराडी बराडी वा माया पडी. पाया पडील बरा. पाया पडील पाया पडील बराडी. पाया पडील बराडी. कृपा कृपा कराल ते थोडी. कराल ते थोडी. कराल ते थोडी. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा
संप्रदायाला आहे बघा. एवढी एवढी लेकरं काय गोड म्हणतात, किती गोड गोड नाचतात, काय पावल्या खेळतात. त्यांचं पाहिलं का आमच्या प्रत्येक आईला असं वाटतं आपल्याही पोटी असेच यावी, यांना वाटतंय. आणि मग ते लेकरू तसे निघते. ते कीर्तनकार बाबा आला का त्याच्या मागे मागे हिंडते. हां, मग आम्ही त्यांना म्हणतो जाऊ का याला घेऊन, तेवढाचे नायक बाबा. किंवा एखादं मुलगा लेकरू जर पारमार्थिकच निघालं ना तर त्याची आई त्याला म्हणते पासिरा 10वीची परीक्षा कळत नाही का, आय भजन होता, भजन होता, भजन का खायला नाही का, त्या टाळकुटीचं काय खालंय. आम्हाला फक्त बघायला सोहळा वाटतो, परंतु हा सोहळा जपवण्याची जबाबदारी तुमची दादा, तुमची नाही, तुमची. आपली लेकरं घडवा, खरंच घडवा. तुम्हाला वाटतं ना तुम्ही मेल्यावर भजन झालं पाहिजे तर ते करा. तुम्हाला वाटत असाल ना तर मग डीजे चालल्या बुस 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 मरा. खरोखर ही एक जबाबदारी आहे बरं का. हे शिकवणं एवढं सोपं नाही, परंतु गुरुदेव, गुरुज्ञानदेव ना, वारकरी सेवा संस्था आणि त्या संस्थेतली ही लेकरं आपलं पुढच्या पिढीला संस्काराचा आकार देण्याकरिता या ठिकाणी उभी राहत आहे. खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे की ही परंपरा आपल्या परिसरामध्ये, मी अगोदरही बोललो की आपला हा जो परिसर आहे हा गुणवंतांचा उपासक आहे. अजून 4 दिवसांनी मोठा सप्ताह इथे चालू होतोय. किती वैभव यावेळेस, आता नादच खुळा आहे, तर पंढरीच आहे, सारी पंढरी दुमदुमून जाणार आहे. वारकरी असा कुंभ आहे. असो, परंतु अशा कुंभामध्ये असा जर भगवंत आम्हा भेटला तर कृपा कराल ते थोडी. देवा थोडी कृपा आमच्यावर करा. काय करा, काहीतरी आमच्यावर थोडीशी कृपा करा. महादेवानं काहीतरी आपल्याला द्यावं. समजा जर महादेव प्रसन्न झाले, मला फोन केला की उद्या मी प्रसन्न झालो आहे की ज्यांना ज्यांना जे जे हवं आहे त्यांनी ते मागावं, असं जर म्हटलं, तुम्ही निर्णय नाही घेणार लगेच. तुम्ही माझ्या घरी जाऊन विचारून येते, घरी जाऊन पाहून येतो काय काय पाहिजे, याचं काय घेऊन बसले हा पसारा. असा बघा का देवच आपला ना आपलं, आपण देवाचे, हे नातं दृढ व्हावं. आणि असा जो भगवंत आहे तो भगवंत, त्याच्याकडे काहीही कमी नाही आहे, काहीच कमी नाही आहे. काय उने तो मापासे काय उने तो मापासे काय उणे तुम्हा बाजी, काय उणे तुम्हा बाजी. तो अल्पजी, तो अल्पजी, तो अल्पही संतोषी, तो अल्पजी, तो अल्पजी, तो अल्पजी संतोषी. आणि तो अल्पजी संतोषी. कृपा करालो ते थोडे, कृपा करालो ते थोडे. कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. थोड्या याच्यात समाधान मानणारा माणूस आहे. या साधा तुझा भक्त आहे देवा, खूप तुझ्याकडनं काही नको. आणि देवाकडनं एवढं घेण्याची कॅपॅसिटीसुद्धा आपली नाही आहे. डीपीचा डायरेक्ट सप्लाय जर जोडला तर त्या बलाचा ठॉय होऊन जाईल, नाही का. 132 केवीची किंवा 132 केवीचा सप्लाय जो जायला असतो ना, तर 3 दाणके याची पोल, त्याच्यातून आकडा टाकून पहा आणि तो आकडा टाकून घरात सप्लाय घ्या. तुमचं एकसुद्धा उपकरण नीट राहणार नाही. का? कारण त्याची कॅपॅसिटी खूप आहे, त्याच्यातलं काहीच नको. तू खूप काही शक्तिशाली आहेत, प्रभावशाली आहे भगवंता. मी तो अल्पशी संतोषी. छोटंसं मला थोडं काही जरी दिलं तर मी त्याच्यात आनंद मानतो देवा. म्हणून तुझ्या मी पाया पडतो, पाया पडिलो बराडे. कृपा कराल ती थोडी, तुमची थोडी कृपा माझ्यावर होऊ द्या. मी तुमच्या चरणांगत आलो, मी याचक म्हणून आलो, मी भिकारी म्हणून आलो. देवापुढे कधी स्वाभे आवे. माणसं आपण देवापुढे जाताना असं मानतो की आपण मी खूप काही आहे. अजिबात नाही, आपण काहीच नाही त्याच्यापुढे. एवढं आपलं अस्तित्व गौण आहे, परंतु भगवंताचं व्यापक आहे. आणि म्हणून अशा व्यापक असणारा विश्वनाथाला खऱ्या अर्थानं जर जाणायचं असेल तर निर्गुण
तत्व उपासक आणि सगुण तत्वाची जोपासना या दोन गोष्टींचं मिश्रण जर केलं तर आजही शिव आपल्याजवळ आहे, हरी आपल्याजवळ आहे, भगवंत आपल्याजवळ आहे, तो आपलासा करा, ही भूमिका तुकोबरायांची आहे. म्हणून देवाला मोठं करताना स्वतःला मात्र त्यांनी स्वतः छोटं केलं. हीच खऱ्या अर्थानं तुकोबरायांची ज्ञान उपासना आहे. किती उच्च कोटीचं ज्ञान तुकोबरायांमध्ये भरून उरलं होतं, ही त्याची खूण आहे. आणि म्हणून हेही होऊन देखील परत पुढे मागताना म्हणतात, देवा हे जरी भेटलं मला अल्पच काहीतरी लागतं, तुला असं वाटत असेल मी भौतिक जगतातलं व्यावहारिक जगतातलं काही मागत असावं असं जर तुला वाटत असेल तर ते सुद्धा नाही देवा, मला जे पाहिजे आहे ते तुझ्याकडनं ते मिळेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून तुकोबरा देवाला म्हणतात, तुका म्हणे देवा, 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 प्रेम भातुके पाठवा, काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. काही भातुके पाठवा, काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. ईश्वरा तुझ्याकडं मी काही भातुके म्हणजे प्रेम थोडंसं मला जे आहे ते भगवंता दे, अशा भूमिकेतनं तुकोबराय भगवान भोलेनाथांच्या चरणावरती ही मागणी करत आहे. तशीच मागणी तुमची आमची असावी. आज फुलेनगर माळेवाडी आणि या माळेवाडीच्या जागेमध्ये शिवभक्त संत गेनुबाबा थोरात खरोखर यांच्या साधनेच्या परिपक्वतेनं या ठिकाणी या क्षेत्राला पूर्णत्व आलं. शिवभक्त खंडोजी बाबा मंडलिक, शिवभक्त कारभारी बाबा थोरात यांच्या प्रेरणेनं 51व्या वर्षात ही महादेव यात्रा संपन्न होते. आमचे परमसद्देय परमहंस 1008 काशिकानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाची, तसेच परमसद्देय परमादरणीय पांडुरंगजी महाराजगिरी यांच्या कृपांकित असणारी ही सर्व भूमी. आणि यामध्ये आज सर्वच गुणीजन, ज्ञानवंत, गुणवंत मंडळी आणि विशेषतः आमचे हरिभक्तीपरायण कंठभास्कर, परत एकदा टाळी वाजली पाहिजे, आमचे खिलारी महाराज आणि आमचे मृदुंग, खरं खरं अभिजित बाबा तुमचा तोड नाही तुम्हाला, बस काय गोडवा आहे हातामध्ये. असो आमचे गिरी बाबा, आत्ताच आलेले आमचे मंडलिक महाराज या ठिकाणी, तसेच राहुल महाराज डोंबरे असतील, बेलजाळीकर महाराज असतील, शांताराम महाराज असतील, खंडराव महाराज पठाडे, अंबादास महाराज गोटेकर बेलजाळी, आमचे भानदास महाराज आहे, वैभव महाराज आहे, लहू महाराज आहे, ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिली, कार्यक्रमाची शोभा वाढवली. पण आत्रे बाबा, शेवट होत नाही कधी असं मनातसुद्धा आणू नका. तुम्हाला भगवंत अजून शक्ती देणार आहे आणि ती शक्ती अजून तुमची वृद्धिंगत होणार आहे. तुम्ही कायमस्वरूपी ही भगवंताची सेवा करा, एवढीच मी अनुषंगानं भगवान भोलेनाथ काशी विश्वेश्वराच्या चरणावर प्रार्थना करतो. आमच्या महेशभाऊ थोरातांना मी धन्यवाद देतो. यावर्षी या सेवेचा येण्याचा योग त्यांच्या माध्यमातून आमचे किरण भाऊ असतील, योगेश भाऊ असतील पठाडे यांच्या माध्यमातून हा भक्तीचा सहयोग या ठिकाणी जुळतो आहे. आज परिसरातनं ज्यांना ज्यांना या कृपेचा प्रसाद ज्यांना ज्यांना मिळालं आले आहे आणि मिळत आहे, मिळणार राहील, मिळतही राहील पुढे, असे सर्वच शिव उपासक भक्त आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. म्हणून सर्वांना मी भगवान विश्वेश्वराच्या चरणावर प्रार्थना करतो की या सर्वांनाच ईश्वरा कृपेनं न्हावून टाक. जेवढं त्यांना हवं आहे तेवढ्या त्यांच्या इच्छा, त्यांचे मनोरथ पूर्ण तू करून घे. सिस्टीमवाले तुम्हालाही धन्यवाद देतो. गोड तुमचं खरंच तुम्हाला टाळीच वाजली पाहिजे, कारण
एक तर पत्र्याचं शेड आहे आणि तिथं आवाज आणि त्याच्यात हे बाबा ते म्हणजे कसं असतं ते ऑपरेटिंगनंच दडपण येतं, पण तुम्ही काही ते दडपण घेतलं नाही त्याच्यामुळे अजूनच. आणि तुमचं तर काय मानावं काही नाही. कवचे उभे तुम्ही हे अख्खं ओढून घेतलं त्यांनी, हे ओढून घेतलं बघा. याच्यात त्यांनी ते कीर्तन जे आहे ना ते खेचून घेतलं, त्याच्यात ते कीर्तन गेलं त्याच्यात. आता त्याच्यातून ते जाईल सर्वांमध्ये. बघा, एक कॅमेऱ्यानं आपल्या जीवनाचा पूर्ण आरसा, एक कीर्तनाचा आरसा तो कॅमेरा ओढून घेतो. आपल्या जीवनात कोणाचाच कॅमेरा नाही का हो? हां, जीवन जगत असताना आपल्यावर कोणाचाच कॅमेरा नाही का? हां, काय करावं तुम्हाला असं वाटतं मला काही माहिती आहे होईन फैसला तुझा. पण हां, भोळा आहे तो, भोळा. तो एवढा भोळाही नाही. म्हणून आपल्या जीवनाची सूत्रता बदला. गळ्यात तुळशीची माळ घाला, पवित्र बना, महान बना. निस्त्या श्रावणापुरता आपली भक्ती नाही, व्यापकत्वानं तो अखंड आपला भगवंत आहे. आणि तो भगवंत खरंच भगवंताचं सूत्र आपल्याबरोबर आहे. जाता जाता एकच शब्द सांगतो, मी मेल्यावर माझं सोनं नाणं घरचं काढून घेतील. खरं आहे का नाही? मी मेल्यावर माझं सोनं नाणं काय जे असेल ते प्रॉपर्टी सारं वाटून घेतील, पण मी मेल्यावर याला कोणी धक्का लावणार नाही. वा वा, कळलं? हां, मग हे गळ्यात असावं. हां, उगा कुठेही आपलं जीवन व्यर्थ घालू नका. एवढंच जाता जाता सांगतो. परत करवली तेजी केली कटकट साळून की मंजुळ बोलत असे भाने. भगवंताने जेवढं माझ्या मुखात येईल तेवढं वदवून घेतलं आणि ते वदवून घेतलं. जेवढं तुम्हाला योग्य वाटलं तेवढं घ्या, नसलेलं माझं मला परत करा. आमचं पोतं दुसरीकडे आम्ही जाऊ नको. बरोबर आहे का नाही? कृष्णा महाराज. कलावे मंडळी जिव्हाळा असावा. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विचारिला अधिकार मिया बोला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बेकिंकरा ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.